मॅच आहे, अर्थात टीम आहे पुरंदर तालुक्यातील गुळूंचे हा संघ. गुळूंच्या संघाचा विचार केला तर संकेत सारखा खेळाडू या संघामध्ये आपण पाहतो. त्यासोबत प्रत्येक नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये संदीप बरकडे यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली आहे आणि सर्वांची मनं जिंकली. तो खेळाडू म्हणजे अर्थात सौरभ निगडे. संकेत बॅटिंग ट्रॅक वरती रेडी. पहिला बॉल संदेश पिंपोडे बुद्रुक संघासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. एका बाजूला कोरेगाव तालुक्यातील हा महत्वाचा संघ प्री क्वार्टर फायनलचा सामना हिंदू हृदय सम्राट चषक 2025. पहिला बॉल डॉट आल्यानंतर कॉन्फिडन्स बूस्ट होताना पाहिला मिळेल संदेशांचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूने 17 बॉल मध्ये 43 धावांची जबरदस्त खेळी केली आणि त्यासोबतच गोलंदाजी देखील जबरदस्त राहिलेली आहे. परंतु आता समोर मात्र आव्हान कडवं आहे. परिस्थिती वेगळी आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे. लगातारचा दुसरा बॉल. चांगली लाईन, चांगली लेंथ. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या थोडेसे बाहेर बॉल ठेवले जात आहेत आणि वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. ज्या वेळेस आपली परिस्थिती बदलते त्यावेळेस आपल्याला मनस्थिती बदलून काम करावं लागेल. 2 बॉल आधी 2 डॉट बॉल आलेले आहेत. यावेळेस बॉल समोरच्या दिशेनं आणि इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक ऑन दी राइज डाउन दी ग्राउंड. सहा धावा धावफलकावरती. सरळ आपण पाहू शकतो हा बॉल डॉट बॉल होतोय. शफल झालाय खेळाडू. स्टोक खेळायसाठी सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला.
बालंबाल बचावला खेळाडू, परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त केलं पिंपोडी संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. प्री क्वार्टर फायनलची मॅच आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका षटकाराच्या मदतीने 6 धावा, परंतु पुरेपूर स्टॉपर लावलेला आहे. तदनंतर गोलंदाज सँडी यांच्या माध्यमातून 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 18 बॉल इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक बॉल आता सोन्याचा किमतीचा झालेला आहे. प्री क्वार्टर फायनलची मॅच आहे. एका बाजूला गुळूंचा हाही संघ सहजासहजी हार न मानणारा संघ आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हारना आमच्या रक्तात नहीं, केवल आप ही नहीं, संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए, बहुतों ने इसका मजा चखा है. त्यामुळे तो लढण्याचा इतिहास, सातारा अर्थात शूरवीरांचा जिल्हा, या भूमीनं अनेक देश सेवेसाठी दिलेले रत्न आपण पाहिलेत. षटक क्रमांक 2 रजत बॉलिंग मार्क वरती. ओ बॉल यार, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारा बॉल पाहिला मिळतोय. टप्पा पडतोय आणि स्विंग होतो बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्याच बॉलवरती प्रभावित करतायत रजत. लगातारचा दुसरा बॉल, सेम लाईन सेम लेंथ, बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित आहेत तेजस सर. ओके चला मॅच स्टार्ट ठेवा. मिडल केला ऑन साइडला, आसमान का इशारा आहे. व्हाट अ शॉट यार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि लांबच लांब दूरच दूर बाहुबली फटका, टोले जंग षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडलाच खेळला. मिड विकेट रिजन मध्ये डीप मधून बॉल क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा सेफली कंप्लीट करत असताना खेळाडू पाहायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन विकेट. 15 धावा स्कोर बोर्ड वरती. लगातारच्या दोन्ही वेळेस आपण पाहतो चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते गुळूंच्या संघाच्या माध्यमातून. स्कोर कार्डचा जर विचार केला 17 या धावसंख्येवरती.
वाईट बॉल येतो, एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाईल. शॉर्ट पिच बॉल, व्हाट अ शॉट यार, जबरदस्त टोला, आसमानी फटका, सुपर क्लासिकल हिट फलंदाजाला करतोय, सुपर डुपर हिट. लगातारचा दुसरा बॉल देखील आणखीन एक आलाय, लॉंगॉनच्या बाहेर षटकार येतोय. अजून एक प्लेअर आला नाही, शुभम म्हणून. त्या भागातल्या टीमा चांगल्या आहेत, पिसावरे विसावरे जांभळी गुळूंचे पुरंदर. शॉर्ट पिच, लगातारचा तिसरा. संकेत सेट ऑन फायर, मॅग्राफिसेंट बॅटिंग, मॅसिव्ह फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि 3 हिट फलंदाजाला करतायत, सुपर हिट. यावेळेस स्ट्रोक देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, आउटफील्ड थोडस स्लो आहे, पाऊस पडून गेलाय आणि त्यानंतर मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका धावेनंतर स्कोरबोर्ड 37 या धावसंख्येवरती. ओहो, ये भी लिख लीजिए, इट्स अ विकेट. एका क्षणाला असं वाटलं की हा षटकार जाईल, परंतु पंचांचा इशारा येतोय, इट्स अ OUT, आउट. थर्ड अंपायर आहेत या ठिकाणी. तेजस शिंदेचा डिसिजन आलाय, अंपायर्स यांचा, इट्स अ विकेट. धावफलक 37 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय, 37 धावा स्कोरबोर्ड वरती. डॉट बॉल येईल, 3 षटकांचा खेळ संपला, स्कोरबोर्ड 37 या धावसंख्येवरती. खूप चांगलं काम आतापर्यंत आपण पाहायला मिळालेलं आहे. ओमकार पवार यांच्याकडून स्कोर कार्ड लेखन केले गेले. स्कोर लिहिणं ही देखील कुणाचंही काम नाहीये पहा, त्यासाठी देखील प्रचंड मेहनत घ्यावी लागते किंवा खूप काटेकोर लक्ष ठेवावं लागतं आणि ओमकार पवार यांनी चांगली कामगिरी आतापर्यंत बजावलेली आहे.
गुंजीन तुमची मॅच लय जोरात झाली. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये शतरक्षक आहेत डाऊन दी बॉल पकडला जाईल कॅच संकेत बॅक टू द डग आउट. ह्यानं मारलं ना खिंडवाडीच्या पोराला मारलं ना मध्ये ती मारलं की त्यानं पण आणि पहिला राऊंड होता यांचा नीरज टायगर झाला. चाळीस धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. वाईट नाही वाईट. मारलं मग मारला फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. संदीपचा ब्लास्ट पहिला मिळतोय. गेला मागाशी मोरे. अरे मागाशी षटकार दिला. मोरे मोरे ओ मोरे अरे मागाशी षटकार दिलाय. सिक्स. सिक्स आहे मागाशी सिक्स दिलाय. अरे मागाशी भिंतीला लागला सिक्स दिला. अरे मी होता लगा कामानीला होता कामानीला. अरे हिता नाही 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 कामानीला सिक्स दिला. कामानीला दिला आहे बाबा चिडणार नाही तसं. अरे गोळूंचीला उलट आम्ही सपोर्ट करू काय आता.
रन किती आत्ताचा? 41 रन स्कोरबोर्ड वरती. कोण आउट झालं? संतनू. दोन बॉल राहिले. असलेला का अरे सिंगल सिंगल सिंगल. एक डिक्लेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पडत नाही खेळणार आहे. डबल. विकेट येते. एक धाव ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड वरती लागतील टोटल 43 रन. मॅच जिंकण्यासाठी मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 44 धावांची गरज. नवीन बॉल काढ. टीम पिंपोडे संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टीम पिंपोडे आपला 12th मॅन कॉम बॉक्स मध्ये पाठवा. पहिलाच बॉल 30 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं. एक सिंगल कंप्लीट केली गेली.
क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, त्यानंतर बॅकअप मिळतोय. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती लागतील टोटल 5 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरच्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल ना या मॅच मध्ये तो संघ कुठेही जाणार नाही, तो ग्राउंड वरतीच थांबेल. विनर संघ आणि टीम बावधन संघाचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबा. मॅच संपल्या संपल्या आपण टॉस करणार आहोत. फुल टॉस बॉल. हॅलो, 2 बॉल 2 विकेट आलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी, इज ऑन हॅट्रिक. बॉल हवेमध्ये, त्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव मिळेल. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. स्कोर
44 धावांचं लक्ष आहे. 8 धावा धावफलकावरती, बॉलिंग ट्रॅक वरती. या खेळाडूने सर्वांचीच मनं जिंकलेली आहेत असा गोलंदाज अर्थात सौरभ निगडे. हो हो हो, यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. करून सांगते त्याला बघ त्याला मागाशी बॉलिंग लय क्वालिटी टाकली सॉरी ही लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवले जात आहेत. सौरभ जबरदस्त कमालीचे एफर्ट्स या खेळाडूकडे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना क्रिकेट वरती प्रेम कशा पद्धतीने आपण करतो किंवा खेळाडू कशा पद्धतीने करतात हे आपण पाहतोय. बॉल मिड विकेटच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, ऑन दी राईज. क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. सोन्या जबरदस्त बॉलला थांबवला. ज्या पद्धतीने आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर अचानक बॉलनं दिशा बदलली, अशा परिस्थितीमध्ये डायरेक्ट झडपच घातली बॉलवरती. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. स्टोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शॉट मिड विकेटला. ये कहा गलती करेंगे जनाब. पकड़ लिया कैच, लपक लिया कैच, मैच नहीं पकड़ा, कैच नहीं पकड़ा, मैच पकड़िए. बीजीएम त्यांची एकच झाली ना बीजीएमची चांगली बॉलिंग केली ना फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल वरती अक्षयचा ब्लास्ट, परंतु अडथळा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावांचा कॉल. सौरभ यांच्याकडे थ्रो आलाय, 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट पिंपोडे संघासाठी. षटक क्रमांक 3, एक बॉल राहिला एक बॉल लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. धावफलक 17 या धावसंख्येवरती. समोरच्या दिशेने ऑन दी राईज, डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त कॅच मैदानामध्ये कॅरी केलाय. सहा बॉल येणारे, 17 रन झाले तर 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवावे लागतील 27 रन. टीम बावधन कॅप्टन
कॉमेंट्री बॉक्स मध्ये बावधन टीम. लेस्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. वाईड वाईड 4 बॉलमध्ये जवळजवळ 25 पाहिजे. 25 हा स्टोक हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल फील करण्याचा प्रयत्न, अगदी डीप लॉंग ऑन वरून आपण जर पाहिलं ना, लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन ला आले. षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर इट्स अ सिक्सर. एक बॉल आणि 18 धावांची गरज आहे. या वेळेसचा बॉल व्हाईट बॉल येतोय. एक बॉल आणि 17 धावांची गरज.